नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि खूप मोठी जाहिरात तलाठी पदाची येणार आहे आणि ह्या तलाठी पदाची जी भरती प्रक्रिया होणार आहे ती नक्की कशी होणार आहे, सुरुवातीला बेसिक त्याची पात्रता वगैरे कशी असते ती तुम्हाला सांगणार आहे। ते बऱ्यापैकी महाराष्ट्राला माहीत आहे, पण तरीसुद्धा ह्याचा नक्की अभ्यासक्रम काय, परीक्षेची काठिण्य पातळी कशी असते, त्यासाठी रेफरन्स काय वापरायचा, अभ्यास कसा करायचा, त्याचं नियोजन कसं करायचं, ही प्रक्रिया कशी पार पडली जाते, गेल्या वेळेचं कट ऑफ साधारणतः किती लागलं होतं आणि येणारं कट ऑफ साधारणतः ह्या परीक्षेचं कसं लागेल, या सर्व गोष्टीवरती खूप सविस्तर आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। तुमचं तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भातला कोणताही कसलाही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता, कारण आम्ही तलाठी भरती प्रक्रियेचं यापूर्वीच्या जेवढ्या भरत्या प्रक्रिया झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं बारकाईने विश्लेषण केलं। कोणत्या घटकावर किती आणि कसं प्रश्न विचारलं होतं, कोणत्या घटकाला किती भर द्यायचा, हे खूप बारकाईने ॲनालिसिस केलेलं आहे। त्याचं पुढं नंतर बरंचसं व्हिडिओ येणार आहेत, पण सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही माहीत नाही की ही एवढी मोठी जाहिरात येणार आहे तलाठीची, ती नक्की कशी असेल। नुकतंच विधानसभेमध्ये आत्ताची विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये महसूल मंत्र्यांनी सांगितले की 3165 पदांना मंजुरी दिलेली आहे वित्त विभागाने आणि एवढी पदं भरली जाणार, त्यातली पहिल्या टप्प्यात 1000 पदंची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या संदर्भात घोषित झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून ह्या भरती प्रक्रियेला उमेदवार जोरदार तयारीला लागलेले आहेत। एक तुमचं जे काही प्रश्न असतील ना त्या प्रश्नाच्या संदर्भात मी पाहतो एक मिनटं, आणि आता आपण त्या ह्याने सुरुवात करूया। एकच सेकंड फक्त। तुमच्या काय प्रश्नांची बी उत्तर दिली जाणार आहे ती, आणि सुरुवातीच्या टप्प्यात बी उत्तर दिली जाणार आहे ती, आणि NCC बद्दल बोला। अरे मुलांना, आता हे आपल्याला पोलीस भरतीचा मी विषय घेऊन येणार आहे। NCC संदर्भातला जो काही विषय झाला आहे तो तुमच्या त्या ठराविक विद्यार्थ्यांनी मी त्याच्यावर चर्चा केलेली आहे। मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर बोलू, वाटलंच तर तुम्हाला NCC संदर्भात ज्यांना अडचण आहे त्यांनी डायरेक्ट मला कॉल करा, मी तुम्हाला उत्तर देतो काय त्याच्यावर प्रक्रिया किंवा कसं आहे ती। आता फक्त तलाठी पोलीस भरती अगोदर ग्राउंड आहे का, पोलीस भरती बद्दलची प्रक्रिया मी नंतर लाईव्ह येणार आहे। आता जी तलाठी भरती प्रक्रिया, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात 3165 पदांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं ही खूप मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात बंद करतो का ते, अरे तीच चालू कर ना, कसं काय, ठीक आहे। तर तलाठी भरती प्रक्रियेसंदर्भात आता आपण सविस्तर चर्चा करणार आहे। तर पहिल्यांदा समजून घ्या, ह्या भरती प्रक्रियेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं फोन आला की सर एवढी मोठी भरती प्रक्रियेला पदांना मंजुरी मिळालेली आहे, तरी भरती प्रक्रिया नक्की कशी होणार आहे, यासाठीची पात्रता काय आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की तलाठीची भरती प्रक्रिया पदवी ज्याची झालेली आहे, ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या कोणत्याही उमेदवाराला ही परीक्षा देता येणार आहे। कोणत्याही विषयातनं, कोणत्याही आर्ट असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, कशातूनही तुम्ही पदवीधर असणं फक्त गरजेचं आहे। यासाठी टक्केवारीची वगैरे कोणतीही अट नाही आणि खूप चांगली सॅलरीसुद्धा तलाट्याला मिळत असते, साधारणतः 35 ते 40 हजार ग्रॉस सॅलरी। वेगवेगळ्या, समजा तुमचं शहराच्या ठिकाणी असेल तर वेगळी आणि बाकीच्या ठिकाणी असेल तर वेगळी, सॅलरीमध्ये थोडा फरक असतो, पण खूप चांगली सॅलरी आहे। प्रमोशनसुद्धा आहे, म्हणजे तलाठी झालेला पुढं मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार पदापर्यंत पुढे जाऊ शकतो। त्यामुळे ह्याच्यात प्रमोशनसुद्धा खूप चांगलं आहे, खूप चांगली संधी या तलाठी पदासाठी तुम्हाला उपलब्ध आहे। आणि 2019 पासून साधारणतः ह्या पदाच्या प्रक्रियेची जाहिरात न आल्यामुळं बरेचसे उमेदवार महाराष्ट्रातले तयारीच्या अनुषंगाने तयारी करत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्की, कारण यापूर्वी शासनाने एक GR काढला होता की भरती प्रक्रिया रोखली होती 4 मार्चला, जो 2020ला कोविडच्या काळामध्ये अर्थव्यवस्था थोडीशी डबघायला आली होती, त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक GR काढला होता, नोकर भरतीत फक्त आरोग्य, पोलीस वगैरे अतिमहत्त्वाच्या पदांचीच भरती प्रक्रिया राबवली जाणार आणि इतर भरती प्रक्रिया थांबवली जाणार, असा GR असल्यामुळे आतापर्यंत ही भरती प्रक्रिया तलाठीची होऊ शकली नव्हती। पण आता सर्व गोष्टीचा विचार करून ही तलाठीची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर आता ही जी भरती प्रक्रिया, एकच मिनटं, कागद दिलेला तो दे ना बाबा, थांबा, टेक्निकल अडचण थोडीशी झालेली आहे। तुला ही दिलं नव्हतं का हे काढायला, काय सगळं
ठीक आहे. तर हे तलाठी भरती पदवीधर तुम्हाला सांगितलं की ग्रॅज्युएशन ह्या पदासाठी सगळ्यात महत्त्वाचा अट आहे. ग्रॅज्युएशन पात्रता आहे या पदासाठी, तलाठी पदासाठी, आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्याला ही परीक्षा देता येईल. आता या परीक्षेसाठी एक साधारणतः सांगतो की अभ्यासक्रम काय असणार आहे, नंतर अभ्यासक्रम मी सविस्तर बोलणार आहे. एक साधारणतः या परीक्षेसाठी मराठी ग्रामर म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थीसुद्धा ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर इंग्रजी ग्रामर, इंग्लिश, त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हा टॉपिक असतो, आणि गणित व बुद्धिमत्ता हे टॉपिक असतात. या 4 टॉपिकवर तुमची तलाठीची भरती प्रक्रिया पूर्णपणे असते, लक्षात ठेवा. मराठी ग्रामरवर साधारणतः 25 प्रश्न असतात आणि 25 गुण असतात किंवा काही ठिकाणी 50 गुण असतात. एक प्रश्न 2 गुणांना सुद्धा असतो. प्रत्येक जिल्ह्याचं यापूर्वीचे जर प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं तर काही ठिकाणी 25 प्रश्न 25 गुण होतं, काही ठिकाणी 25 प्रश्न 50 गुण होतं, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. अशी टोटल 100 गुणांची परीक्षा असते, 100 गुणांची परीक्षा असते. किंवा जर एक प्रश्न 2 गुणांना पकडला तर हीच परीक्षा आहे अशी 200 गुणांची असते. आणि काही फरक पडत नाही. 100 गुणांची जरी परीक्षा झाली काही 200 गुणांची झाली तर तोच टॉपिक, तोच अभ्यासक्रम, फक्त एक प्रश्न जर 2 गुणांना विचारला तर ही 200 गुणांची परीक्षा होत असते, नाही तर ही 100 गुणांची परीक्षा होती. लक्षात. अशा पद्धतीच्या परीक्षेची रचना असते. आता मराठी ग्रामर आहे ना, मराठी ग्रामर, त्या मराठी ग्रामरमध्ये 25 प्रश्न असतात आणि 25 गुण किंवा 50 गुण असतात. 25 प्रश्न असतात, लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वाचे आहेत. 25 प्रश्न असतातच, असतात म्हणजे असतात. त्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये 25 प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये 25 प्रश्न असतात. साधारणतः 20-22 प्रश्न जर तुमचं सामान्य ज्ञान असतील तर 2-3 प्रश्न तुमचं चालू घडामोडीमध्ये असतातच. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये 25 प्रश्न असतात. अशा पद्धतीची याची रचना असते. तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं ह्या परीक्षेचं तर तुम्ही मराठी, इंग्लिश आणि गणित या विषयात आउट ऑफ मार्क घेऊ शकता सहजासहजी. फक्त बेसिक व्यवस्थित जर केलं तर हा टप्पा अतिशय सोपा असतो. आणि जर ह्या प्रश्नपत्रिका मी सर्व ॲनालिसिस केल्या, बऱ्याच गेल्या 8-10 वर्षात वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या परीक्षांचं जर नीट ॲनालिसिस केलं तर एक लक्षात आलं की साधारणतः मराठी आणि इंग्लिशचं प्रश्न तुलनेने तसं सोपंच असतात. खूप अवघड प्रश्न नसतात. म्हणजे MPSCला जे विचारलं जातात त्या काठिण्य पातळीचे प्रश्न नसतात, लक्षात ठेवा. हे सरळ म्हणजे पोलीस भरतीच्याच दर्जाचं, फक्त पोलीस भरतीपेक्षा काही प्रश्न थोडंसं वरच्या दर्जाचं विचारलं जाऊ शकतात, इथपर्यंतच आहे. बाकी मराठीचं प्रश्न बरंचसं तुम्हाला पोलीस भरतीच्याच अनुषंगाने विचारलेलं दिसतील. पोलीस भरती आणि तलाठीच्या मराठी ग्रामरमध्ये तसा विशेष काहीच फरक नाही, सेमच प्रश्न. जर एखादा पोलीस भरतीचा चांगला तयारीचा विद्यार्थी ह्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम सरळ सेवेचा MPSC सारखा असं 4-4 ओळीचा प्रश्न कमी तुम्हाला दिसून येतील. साधं सरळ प्रश्न असतात. आता काय प्रश्न असतात, कसं प्रश्न असतात ह्याच्यावरती मी नंतर सांगणार आहे. पण मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. फक्त एक मला जाणवलं की ग्रामरपेक्षा शब्दसंपत्तीवर जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ग्रामर तर आहेच महत्त्वाचं, ग्रामरची तर तुम्हाला पक्कीच तयारी करायची, पण मला असं जाणवलं की शब्दसंग्रह तुम्ही चांगलं तयार करा. म्हणजे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, म्हणी असेल, वाक्यप्रचार असेल, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, सर्व तुम्हाला ती नंतर डिटेल सांगणार आहे ह्याच्यामध्ये काय काय विचारतं. पण शब्दसंपत्तीवरती जास्त प्रश्न आढळून आलेले आहेत. सामान्य ज्ञान जो घटक आहे तो फास्ट आहे. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे. सगळ्या टॉपिकचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि हा सगळं टॉपिक तुम्हाला आणि चालू घडामोडी सुद्धा आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या महत्त्वाच्या नेमणूक असतील, पुरस्कार असतील, महत्त्वाच्या क्रीडा, इतर घटना, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातल्या, प्रशासकीय क्षेत्रातल्या ज्या ज्या काही घटना घडतात त्या सर्व घटनांवरती तर प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा टॉपिक फक्त तुम्हाला करायला जास्त वेळ लागू शकतो, कारण हा फास्ट टॉपिक आहे. या टॉपिकची तयारी आत्ता जरी तुम्ही प्लॅनिंगला लागला तरी तुमची पक्की तयारी होऊ शकते, लक्षात ठेवा. हातातले मार्क आहेत. त्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे गणित बुद्धिमापनचा, ज्या तुम्ही इतर परीक्षा देता, जशा पोलीस भरती असेल किंवा इतर परीक्षा तुम्ही सरळ सेवेचे देत असता, सेम तसं सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान
विशेष अवघड वाटत नाही मला बरं का. सगळ्या सामान्यांचा प्रश्नाचं ॲनालिसिस केलं, कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलतं, इतिहासवरती किती आलतं, भूगोलावरती किती आलतं, महाराष्ट्राच्या भूगोलावर किती आलतं, भारताच्या भूगोलावर किती आलतं, जगाच्या भूगोलावर किती आलतं, राज्यघटनेवर किती आलतं. तर ॲनालिसिस केल्यानंतर एक त्याच्यावर सविस्तर नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहिल मी, तुम्हाला सांगेल मी त्याच्यात. पण एक लक्षात ठेवा की गणित सामान्य आणि चालू घडामोडीमध्ये फास्ट टॉपिक आहे, तुम्हाला बऱ्यापैकी त्याला अवधी जाणार आहे. पण चांगल्या पद्धतीने तयारी केली तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा स्कोर खूप चांगला येऊ शकतो. गणित आणि बुद्धिमापनमध्ये जर नीट पाहिलं तर गणितापेक्षा बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न आढळून आलं. काही ठिकाणी जरी गणितावर प्रश्न विचारला असलं तरी बऱ्याच ठिकाणचं प्रश्नपत्रिकेचं नीट ॲनालिसिस केलं तर बुद्धिमत्ता चाचणी हा घटक जास्त महत्त्वाचा आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणीत मात्र मला एक जाणवलं की तुम्ही इतर परीक्षांची तयारी करता, पोलीस भरती वगैरे, त्याच्यापेक्षा थोड्या टफ लेवलचं बुद्धिमापन ह्याला विचारलं जातं. त्यामुळं MPSCच्या दर्जाचं थोडंसं बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला तयार करायला लागेल. हा घटक तुमचा व्यवस्थित करायला लागेल आणि त्याच्याबरोबर गणिताची सुद्धा चांगली तयारी करायला लागेल. पण हे दोन घटक बुद्धिमत्ता, खास करून गणित जे इतर परीक्षा नाही तसंच गणित आहे, पण बुद्धिमत्ता आहे ना, ते बुद्धिमत्तामध्ये थोडंसं फास्ट आलेलं आहे. कोणकोणतं बुद्धिमत्ताचं टॉपिक, कोणकोणतं गणिताचं टॉपिक मी सविस्तर पुढे बोलणार आहे. हे दोन घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारी करायला लागेल. ह्या जर घटकांची चांगली तयारी केली तर तुम्हाला खूप चांगला इथं स्कोर होऊ शकतो. आता किती साधारणतः विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः कट ऑफ किती लागतं ह्या परीक्षेचं. जर जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या पाहिल्या साधारणतः 175 ते 180चं कट ऑफ लागतं जर परीक्षा 200 गुणांची झाली तर. जर परीक्षा 200 गुणांची झाली तर खुल्या प्रवर्गाचं मेरिट साधारणतः 175, 178, 179, 182, 180. थोडासा पेपर कसा आहे त्याच्यावरती थोडंफार 2-4 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, त्यामुळे त्या दरम्यान लागतं. जर परीक्षा साधारणतः 100 गुणांची झाली तर एक साधारणतः 88, 91, 92 ह्या दरम्यान मेरिट राहिलेलं आहे. म्हणजे 100 गुणांची परीक्षा तर 88 ते 91, 90 ह्या दरम्यान मेरिट, 91, 90, 87, 86, 88 ह्या दरम्यानचं प्रश्न आतापर्यंत मेरिट खुल्या प्रवर्गात राहिलेलं आहे. खुल्या प्रवर्गानंतर जर खाली तुम्ही याचाल तसं मेरिट बरंचसं कमी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर मेरिट प्रत्येक जिल्ह्याचं सांगायचं म्हणलं तरी पण खूप वेळ जाईल. आपल्याला मूळ विषय सांगायचा आहे की नक्की ह्याला काय करायचं, ह्याला डॉक्युमेंट कोणते लागतात, फॉर्म भरायची प्रक्रिया झाल्यानंतर कालावधी किती मिळेल, ह्याच्यावर मला जास्त बोलायचं आहे. त्यामुळे मेरिट ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर बोलेल. पण तरी एक उदाहरण द्यायचं झालं तर यापूर्वीची सोलापूरची भरती प्रक्रिया झाली होती तलाठी पदाची, तर त्याचं खुल्या प्रवर्गाचं मेरिट 180 लागलं होतं. 200 मार्काची ती परीक्षा होती आणि त्याच्यापैकी खुल्या प्रवर्गाचं मेरिट 180 मार्काचा खुल्या प्रवर्गाचा उमेदवार चं मेरिट लागलं होतं. 180ला तो उमेदवार भरती झालेला. 180पेक्षा सुद्धा जास्त मार्क काही विद्यार्थ्यांना होती. शेवटचा कॅन्डिडेट 180चा सोलापूरचा आहे. आणि महिलांचं मेरिट 166चं लागलं होतं. 166 मार्काची महिला शेवटची सोलापूरला तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये. इतर प्रवर्गाचं मेरिट त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी येत गेलेलं होतं. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नोंद करा की खूप चांगली संधी तलाठी भरतीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 3165 पदांना महसूल विभागाने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यात 1000 पदं भरली जाणार होती. तसा विचार केला तरी बरीच मोठी भरती प्रक्रिया आहे. तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन केलं त्याच्यामध्ये तुम्ही सहज यशस्वी होऊ शकता. आता गेल्या वेळेच्या भरती प्रक्रियेमध्ये काही मुलं कागदपत्रातून बाहेर पडली होती, त्यामुळे मी कागदपत्रावर आवर्जून बोलणार आहे. कारण तलाठी भरती सुद्धा विद्यार्थ्यांचा जसा पोलीस भरती आणि इतर भरत्यांमध्ये कागदपत्राचा गोंधळ होतो तसाच गोंधळ तलाठी भरती सुद्धा होत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना कागदपत्राची कल्पना नसते आणि आता येणारे ज्यावेळेस आता जाहिरात येईल आणि भरती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल आता तलाठीची, त्यावेळेस मुलं नंतर कागदपत्रासाठी धावपळ करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताच प्लॅन करा व्यवस्थित. तलाठी भरती प्रक्रिया निश्चित येणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळी कागदपत्र व्यवस्थित फाईल फोल्डरमध्ये लावली पाहिजेत. साधारणतः काय कागदपत्र लागतात ह्या भरती प्रक्रियेला ते आपण पाहूया. बघा, नीट समजून घ्या. ह्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी जर एक जनरल कागदपत्र सगळ्याला माहीत आहे की डोमेसाईल सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, हे जनरल माहीत आहे. साधारणतः सगळ्याच प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना काय काय कागदपत्र लागतात ते आता पहिल्यांदा आपण पाहूया. कागदपत्राच्या बाबतीत एक प्रवर्ग मी सांगतो, त्या प्रवर्गाला काय कागदपत्र लागेल ते समजून घ्या. आपण जर खुला प्रवर्ग पकडला, खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्याचा तसा खुला कोणच राहिलेला नाही आणि खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी EWS सर्टिफिकेट त्यांना मिळणार आहे सगळ्यांना. त्यामुळे खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट पहिल्यांदा काढून घेतलं पाहिजे आणि ते EWS सर्टिफिकेट शक्यतो 1 एप्रिलला काढलं तर बरं पडेल, कारण 1 एप्रिलपासून 1 वर्षभर ते व्हॅलिड असणार आहे सर्टिफिकेट. त्यामुळे आत्ता काही न करता 1 एप्रिलला त्यांनी
खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे. कारण EWS सर्टिफिकेट काढलं की इकॉनॉमिकली विकर सेक्शन, मग त्यांना उत्पन्नाच्या बाकीच्या कुठल्या ह्याची गरज लागणार नाही, म्हणजे नॉन क्रिमिनलची ह्याची गरज लागणार नाही. मग EWS सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, ओपन खुला प्रवर्ग लक्षात ठेवा, डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. कारण डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, कारण तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. डोमेसाईल आणि नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर 10वी 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट विद्यार्थ्याकडे असणं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्याचं प्रमाणपत्र, मार्कशीट विद्यार्थ्याकडे असणं. जर प्रमाणपत्र नसेल तर चालेल, पण मार्कशीट ग्रॅज्युएशनचं तुमच्याकडे असलं पाहिजे, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर LC किंवा TC शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. याशिवाय काही विद्यार्थ्यांचं मेसेज येतो की सर आम्हाला MSCIT कंपल्सरी केलं आहे तलाट्याला. तर MSCIT कंपल्सरी केलेलं नाही. MSCIT तुम्ही फॉर्म भरल्यानंतर MSCIT 2 वर्षामध्ये तुम्ही करू शकता, अशा पद्धतीची अट आहे. MSCIT बाबतचा GRच असा आहे की प्रत्यक्ष भरतीला फॉर्म भरताना, कुठल्याच फॉर्म भरताना सरकारी नोकर भरतीला MSCIT नसलं तरी चालतं, पण तुम्ही ज्यावेळेस सरकारी सेवेत जाता त्यावेळेस तुम्ही MSCIT नंतरच्या टप्प्यात करून घेणं गरजेचं असतं, अन्यथा पुढं तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा ह्या परीक्षेसाठी उपयोगी असतं, तेही विद्यार्थ्यांकडून भरून घेतलं जातं, तर तेही विद्यार्थ्यांना द्यावं लागतं. ते काही किरकोळ गोष्ट आहे. त्यानंतर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, आयडेंटिटी असणारं सर्टिफिकेट लागणार आहे ती. तर ही सगळी सर्टिफिकेट खुल्या प्रवर्गासाठी लागतात. त्यानंतर जर उमेदवार SC ST प्रवर्गातील असतील, हे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा गरजेचे आहेत बरं का. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जर महिला उमेदवार खुल्याच प्रवर्गातनं फॉर्म भरणार असतील, डायरेक्ट खुल्या प्रवर्गातनं, तर 30% नॉन क्रिमिनलचं वेगळं सर्टिफिकेट महिलांना लागणार आहे, ते लक्षात ठेवा. जर EWS सोडून खुल्यातनं कोण फॉर्म भरणार असेल, तर पुरुष भरणार असेल तर त्यांना ह्या सर्टिफिकेटची गरज नाही EWSची, त्यांना फक्त डोमेसाईल नॅशनॅलिटी लागेल. पण महिला फॉर्म भरणार असेल तर महिलांना 30% आरक्षणाचं वेगळं नॉन क्रिमिनल त्यांना घ्यावं लागणार आहे, ते लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर दुसरा SC आणि ST म्हणजे शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे. आणि याशिवाय डोमेसाईल किंवा डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याशिवाय त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट बी असलं पाहिजे. नेहमीप्रमाणे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो वगैरे हे सगळं ह्यांनाही लागूच आहे. फक्त SC ST प्रवर्गाच्या महिलांना आणि पुरुषांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता नसते, त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही. ह्यांना SC STला सुद्धा 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट आणि ग्रॅज्युएशनचं मार्कशीट पदवीचं ते सुद्धा विद्यार्थ्यांना लागतं, ते विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी तयार ठेवायचं. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रवर्ग म्हणजे NT FIJE, बघा लक्षात ठेवा, FIJE, NTB, NTC, NTD, SBC आणि OBC. या प्रवर्गातले पुरुष असतील किंवा महिला असतील सगळेच बरं का, माजी सैनिक आले, प्रकल्पग्रस्त आले, भूकंपग्रस्त आले, अंशकालीन आले, कुणी असेल ह्यातलं, कारण हे सामाजिक आरक्षण आहे, लक्षात ठेवा. या प्रवर्गातले पुरुष, महिला आणि सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. त्यांना कास्ट सर्टिफिकेट असलंच पाहिजे. त्याशिवाय त्यांच्याकडे डोमेसाईल किंवा नॅशनॅलिटी, डोमेसाईल व नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असलं पाहिजे कास्ट सर्टिफिकेट बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे. बघा लक्षात ठेवा, नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे, कारण गेल्या वेळेच्या तलाठी भरतीसुद्धा याच्या आधीच्या नॉन क्रिमिलियरला फायनल स्क्रुटिनी कागदपत्रातून बरीच विद्यार्थी बाहेर पडले होतं, कारण विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची पूर्ण जाण नसते. लक्षात ठेवा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्ही काढलेली जी व्हॅलिड डेट आहे ती फॉर्म भरताना असली पाहिजे. म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुम्ही आता काढलं, ह्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी आता जरी सर्टिफिकेट काढलं तरी चालू शकतं, कारण तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याजवळ हे सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याची जी व्हॅलिड डेट आहे ती हे वर्ष पूर्ण पुढची, म्हणजे मार्च 2022-23ची जी डेट आहे ती असली पाहिजे पुढचं, लक्षात ठेवा, मार्च महिन्यापर्यंत. म्हणजे त्याच्याकडं जर व्हॅलिड डेट जर आत्ता संपत असेल मार्च 31 मार्चला तर ते पुढं चालणार नाही कुठल्या ह्या भरतीला, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी आता जरी काढले, कारण 3-3 वर्षाचं पुढचं सर्टिफिकेट असतं, त्यामुळे त्यांची काढलेले सर्टिफिकेट इश्यू डेट आणि व्हॅलिड डेट 2 डेट फक्त कागदपत्र चेक करताना पाहिल्या जातात, लक्षात ठेवा. इश्यू डेट आताची असली पाहिजे, म्हणजे फॉर्म भरायच्या शेवटच्या मुदतीच्या आत त्याच्याकडे कागदपत्र त्याच्या फाईलमध्ये असलं पाहिजे, हा साधा नियम आहे.
आणि व्हॅलिड डेट ही पुढचं 31 मार्च 2023 पर्यंतची त्याची असली पाहिजे. हा नियम लक्षात ठेवा. अशा पद्धतीने त्यांच्याकडं हे कागदपत्र नॉन क्रिमिनलचं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर बाकीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट झाल्यानंतर डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं. हेच कागदपत्र, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे हेच बाकी सगळं MSCIT वगैरे नंतर तुम्ही करू शकता. त्यामुळे त्याची आत्ताच आवश्यकता लागत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असते कास्ट व्हॅलिडिटी सर लागते. तर कास्ट व्हॅलिडिटीची काही आता गरज नसते. तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी करू शकता. त्यामुळे त्याचं कुठलंही टेन्शन घेऊ नका. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रवर्गाला काय काय कागदपत्र लागतात ती सर्व दिलेले आहेत. तुम्हाला जर एखाद्या प्रवर्गाचं कागदपत्राबद्दल काय अडचण असेल तर तुम्ही मेसेज जरी केला, तुम्हाला मी एक नंबर देतो त्याच्यावर मेसेज करा किंवा एखादा फोटो पाठवला ना तरी चालेल. एक 2-3 नंबर देतो, ह्याचा देऊ ना. 9767 खाली लिहू काय 9767 100 किती कोणता 973 या नंबरला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप जर केला तर डिटेलमध्ये तुम्हाला कागदपत्राबद्दलचं जी काय असेल ती मॅसेजमध्ये रिप्लाय दिला जाईल. तुम्ही याच्यावरती मॅसेज करू शकता. कागदपत्र असेल किंवा आरक्षण असेल किंवा कुठलीही बाब तलाठी भरती प्रक्रियेबद्दल कुठली अडचण आली तर तुम्ही त्याच्यावरती मॅसेज करू शकता. तलाठी भरतीच्या आपल्या ऑनलाईन बॅचेससुद्धा सुरू आहेत. त्या तुम्हाला जर ते जरी जॉईन करायचं असेल ना तरी तलाठी भरतीचं म्हणजे तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती एवढं टाईप करा. तुम्हाला त्या बॅचेस पाहता येतील. तलाठी भरतीच्या मराठी इंग्रजी सगळं टॉपिक येतं ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. किंवा टेस्ट सिरीज तलाठीची आपली सुरू होती तर ती तलाठीचे टेस्ट सिरीज विश्लेषण असं लावायचे असले तर तुम्ही ते टेस्ट सिरीजसुद्धा तलाठीची लावू शकता. ह्या नंबरला फक्त व्हॉट्सअप करून तुम्ही तलाठी भरती असा मेसेज करा फक्त. ठीक आहे. आता तलाठी भरतीचा थोडा अभ्यासक्रम आपण सविस्तर पाहू. काय काय मराठीमध्ये काय आहे, इंग्रजीमध्ये काय आहे. तर तलाठी भरती जसा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे ना सेम तसाच आहे. आता थोड्या वेळात जास्त सांगता येणार नाही पण मेन मी साधारणतः टॉपिक सांगेल की मराठी ग्रामरमध्ये तलाठी भरतीला साधारणतः काय काय प्रश्न विचारले जातात किंवा काय अपेक्षित आहे. तर वर्ण विचार इथून सुरुवात होतं बघा. भाषा विचार, वर्ण विचार पहिलं प्रकरण ते तुम्हाला नीट समजून घ्यायचे. तो तुमचा अभ्यासक्रमाचा भाग आहे. जसा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे ना तसाच अभ्यासक्रम किंवा इतर जेवढ्या भरत्यांचा अभ्यासक्रम आहे तसाच मराठीमध्ये तलाठी भरतीचा अभ्यासक्रम आहे. लक्षात ठेवा. मग तलाठी भरतीला काय विचारतं वर्ण विचार असेल, भाषा विचार असेल, संधी असेल, संधीचं प्रकार वेगवेगळं, शब्दाच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेष, शब्दयोगी, उभयनिष्ठ, क्रियापद सगळं आलं. त्यानंतर समास आलं, प्रयोग आलं, अलंकार आलं, वृत्त आलं. बघा एक लक्षात ठेवा वृत्तावरती MPSCला प्रश्न खूप कमी येतं. वृत्त या टॉपिकवरती MPSCला खूप कमी येतं पण तलाट्याला हमखास प्रश्न वृत्तावरती विचारला जातो. तलाठी आणि पोलीस भरतीला वृत्तावरती, सरळ सेवे भरतीला वृत्तावरती जास्त प्रश्न विचारले जातात. का हे अजून काहीच कळालं नाही का विचारले जातात. पण वृत्त, अलंकार, त्यानंतर शब्दसिद्धी, शब्दशक्ती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पण नीट जर ॲनालिसिस केलं तर याच्याहीपेक्षा जास्त प्रश्न हे शक्यतो मला असं जाणवलं की समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यावरती जास्त प्रश्न विचारला जातात. पॅरेग्राफ पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजच्या खाली प्रश्न आहेत. हा एक वेगळा पॅटर्न जो पोलीस भरतीला शक्यतो विचारला जात नाही तो पॅटर्न इथं दिसून येतो. त्यामुळे तो उतारा दिलेला असतो. उतार्यावरचा प्रश्न खूप सोपा असतात पण वेळखाऊ असतात. कारण तलाठीच्या परीक्षेला बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की वेळ पुरत नाही. कारण गणित, मराठी, बुद्धिमापन हे प्रश्न बऱ्यापैकी वेळ खाऊ शकतात तुमचं. त्याच्यामुळे तो प्लॅनिंग तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे करणं. आणि यासाठी सगळे टॉपिक ह्यासाठी शब्दसंपत्ती आपण खास करून त्याच्यावरती अशी लेक्चर घेतलेली होती की म्हणी सुद्धा लेक्चर आपण घेतलेली होती. म्हणजे म्हणी कशा उत्पत्ती झाली, म्हणीची उत्पत्ती कशी झाली, म्हणी तयार कशा झाल्या ह्याच्यावरती सुद्धा काही लेक्चर आहेत. तुम्ही जर यूट्यूबला पहा किंवा आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर जाऊन सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती हे जर ॲप ओपन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा लेक्चर तलाठी भरतीची तुम्हाला पाहता येतील. आता लवकरच त्याचे शेड्यूल सुरू होणार आहे तर तेही तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका संच सुद्धा तलाट्याचा आपला म्हणजे तुमच्यासाठी सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे तोही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामरमध्ये खूप हे सगळा टॉपिक आहे. ह्याच्यावरती आपण नंतर वाटलंच तर काय व्हिडिओ घेऊ. इंग्लिश ग्रामरवरती साधारणतः काय काय प्रश्न विचारले जातात तर तेही पाहूया आपण. बघा इंग्रजीचं जे व्याकरण आहे खास करून त्याच्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न येतं आणि 25 गुण किंवा काही वेळेस 50 गुण विचारलेले आहेत. 25 प्रश्न 25 गुण किंवा 25 प्रश्न आणि 50 गुण
असं विचारलेलं आहे. आता इंग्लिशचा खूप टॉपिक फास्ट आहे, म्हणजे पार्ट ऑफ स्पीचपासून आपण सुरुवात करूया. पण पार्ट ऑफ स्पीचवरती खूप कमी प्रश्न विचारलेत बरं का. म्हणजे आपण नाऊन असेल, पण नाऊनवरती खूप, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह ह्याच्यावरती प्रश्न असं डायरेक्ट कमी येतं, व्हर्ब असेल ह्याच्यावरती. पण जे जेंडर म्हणून आहे त्याच्यावरती नाऊन टॉपिक शिकताना नंबर आणि जेंडर ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. टेन्सवरती प्रश्न विचारलेला आहेत. त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्टवरती प्रश्न विचारलेले आहेत. काही वेळेस 2-2, 3-3 प्रश्न असं सलग विचारलेले आहेत. तर ते आपल्याला सगळं पाहिजे. ते पॅसेजवरती प्रश्न आहेत, पॅसेजवरच्या प्रश्नाचे उत्तर देता आले पाहिजे. पण मग बाकी ग्रामरमध्ये ॲज सून ॲज असेल, ॲड क्वेश्चन टॅग असेल, पण त्याहीपेक्षा जास्त प्रश्न आर्टिकलवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आर्टिकलवरती सुद्धा प्रश्न दिसतात. पण टेन्सवरचं प्रश्न येतं, चेंज द व्हॉइसवरचं प्रश्न येतं. पण जास्त प्रश्न मला जे दिसलं ते म्हणजे कॉमन इरर जे असतात ना, ते कॉमन करेक्ट सेंटेन्स आणि शब्दसंपत्तीवरती जास्त, म्हणजे इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, सिनोनिम असतील, अँटोनिम असतील, जेंडर असेल, ह्याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेलं दिसलं. त्यानंतर काही शब्दाच्या स्पेलिंगमध्ये ते सुद्धा प्रश्न असतं, चूज द करेक्ट स्पेलिंग वर्ड. तर असंही काही प्रश्न तुम्हाला दिसून आलं. जे वेगळ्या पद्धतीचं प्रश्न येतं, जे MPSCला विचारलं जात नाही, पण स्पेशली सरळ सेवेला ते प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरती प्रश्न होतो. क्लॉजेसमध्ये जसं MPSCला क्लॉजेसवरती हमखास प्रश्न असतो, क्लॉजेसवरती कमी प्रश्न जरी विचारलं तर नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत तलाठीच्या वेगवेगळ्या पेपरमध्ये. त्यामुळे पूर्ण इंग्रजीचा तुम्हाला पक्की तयारी करायची. खूप फास्ट टॉपिक इंग्रजीचा, तोही करायचा आहे. GS मध्ये सुद्धा खूप फास्ट टॉपिक आहे. सामान्यांमध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, आता मी सांगत नाही, हा सगळा भाग आहे, चालू घडामोडी वगैरे तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. त्याच्यावरती सविस्तर मी एकदा व्हिडिओ बनवीन. आणि गणित बुद्धिमत्तामध्ये स्पेशली गणितापेक्षा बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न विचारले. गणितामध्ये तुमचं संख्याचं ज्ञान असेल, पदावली असेल, लसावी मसावी असेल, दशांश अपूर्णांक असेल, व्यवहार अपूर्णांक असेल, वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, गुणोत्तर प्रमाण असेल, काळ, काम, अंतर, सगळंच टॉपिक, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वहिवारी, शेकडेवारी किंवा सरासरीची उदाहरणं, घातांकाची उदाहरणं, विभाज्यतेच्या कसोट्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे असा गणितातला सुद्धा टॉपिक्स. पण बुद्धिमत्तावरती मला जास्त प्रश्न आढळून आले आहेत. अक्षर मालिका, अंक मालिका, पण थोडासा दर्जा बुद्धिमत्तांचा थोडा वरचा वाटलेला आहे. म्हणजे इतर परीक्षा जशा इतर सरळ सेवेच्या असतात ना, म्हणजे पोलीस भरती वगैरे जे परीक्षा असतात त्याच्यापेक्षा थोडा उच्च दर्जाचा प्रश्न जाणवलं मला त्याच्यामध्ये. तर ते बुद्धिमत्तावरती आपल्याला प्रश्नाची खूप चांगली तयारी करून घ्यावी लागणार आहे. आणि ती बुद्धिमत्ताची तयारी तुमच्यासाठी आपण घेणार आहे सगळी करून. आपली एक्सपर्ट टीम तुमचं तलाठी भरतीची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस सुरू आहेत आपल्या लक्षात ठेवा. जर ज्यांना ऑफलाईनला यायचे त्यांच्यासाठी बॅचेस सुरू केलेले आहे. स्पेशली इंग्लिश, मराठी आम्हीच घेणार आहे सगळी. GS असेल किंवा सगळंच टॉपिक त्यातलं कव्हर करून घेतलं जाणार आहे. आणि तो फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे, कारण तलाठीचं शेड्यूल लवकर लागणार आहे. ह्या 2-3 महिन्यात ती प्रक्रिया सगळी पार पडू शकते. तर त्या दृष्टीने ती बॅच असणार आहे. ती जशी ऑफलाईन बॅच आहे तशीच ऑनलाईन सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुम्हाला रोज ऑनलाईनवरती 15-15, 16-16 लेक्चर पडणार आहे ती. आणि प्रत्येक टॉपिकवर टेस्ट घेतली जाणार आहे. म्हणजे समजा सरासरी टॉपिक झाला, तुम्हाला सरासरी टेस्ट असणार आहे. किंवा घड्याळातील कोण ओळखा, जर असा टॉपिक झाला तर त्याच्यावरती टेस्ट नसणार आहे. प्रत्येक टॉपिक, सब टॉपिकवरती तुमची टेस्ट होणार आहे. मराठीत समजा समास शिकवलं तर समासाची टेस्ट, अशा पद्धतीची टेस्ट असणार आहे. की जे तुम्हाला क्लॉजेस शिकवलं, टेन्स शिकवलं, आर्टिकल शिकवलं तर आर्टिकलवर आपण टेस्ट घेऊ, की जी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचं शेड्यूल आहे. टेस्ट सिरीज स्वतंत्र तयार केलेली आहे, तीही तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुम्हाला त्या संदर्भात जरी तुम्हाला जॉईन व्हायचं नसेल, काही फ्री लेक्चरसुद्धा आपल्या त्या ॲपवरती ती पाहू शकता. तुम्हाला जरी काही प्रश्न, शंका आली तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारू शकता. दिलेला नंबर जो आहे त्या नंबरवरती, ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा प्रश्न काय विचारू शकता, की 97 67 100 973 किंवा 97 67 100 476 या नंबरवर तुम्ही जरी काय व्हॉट्सअप केलं किंवा प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याची तलाठी भरतीबद्दलची माहिती मिळणार आहे. प्रिव्हियस काय जे पेपर झालेले आहेत त्याचे आपण ॲनालिसिस पुढच्या काय टप्प्यामध्ये घेणार आहात. निश्चितपणे तुमचं जर अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका, पुढच्या टप्प्यामध्ये त्याची उत्तरं दिली जातील. तुर्तास आपण इथंच थांबू. येणाऱ्या बऱ्याच जाहिराती येणार त्या, जलसंपदा विभागाच्या येणार आहेत त्या, किंवा इतर वन विभागाच्या जाहिराती येणार त्या. सर्व जाहिरातीच्या तयारीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. ह्या ठिकाणी थांबतो.